नमस्कार, मी प्राजक्ता कलागंगा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पुढील भागात बघणार आहोत. सरगम गीत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे की आपण सरगम गीत बघणार आहोत. तर सरगम गीत बघण्याच्या आधी काही लोकांची बरीच प्रश्न आहेत, त्याविषयी आपण आधी बोलूयात. एक तर मी तुम्हाला सांगितलं होतं पकड, ज्या मी तुम्हाला लिहून देत होते. तर पकड विषयी खूप लोकांना शंका आहे की पकड म्हणजे काय. शंका म्हणजे पकड म्हणजे काय, उत्सुकता आहे की पकड म्हणजे काय. परत मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगतही होते की वादी संवादी स्वर सांगत होती. तर ते बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलाय, वादी संवादी स्वर म्हणजे काय किंवा पकड म्हणजे काय. पुन्हा पकडमुळे रागामध्ये काय फायदा होतो. पकडमुळे मी पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देऊ इच्छिते. पकडमुळे रागामध्ये काय फायदा होतो असं म्हणण्यापेक्षा, जेव्हा आपण पकड म्हणतो एखाद्या रागाची, तेव्हा राग पटकन ओळखला जातो. आलंय का लक्षात. पकड असते, पकड हा लहानात लहान स्वर समुदाय असतो. पकड मी तुम्हाला बऱ्याच रागांच्या पकड लिहून दिल्या आहेत. म्हणजे नंतर जे आपण राग घेतले, भूप नंतरचे जे पहिले 8 राग पाहिले त्याच्या आय थिंक पकड राहिल्या आहेत माझे लिहून देणं. पण जे आपण पुढचे राग बघितले त्याच्या सगळ्यांच्याच पकड मी लिहून दिल्या आहेत तुम्हाला. तर पकड म्हणजे काय हे बघा. आता आपण भूप रागाची पकड पाहू. प ग ध प ग रेसा धसा रेसा. पकड आपण एकदा, मी पुन्हा तुम्हाला आधी पकड या शब्दात म्हणजे पकड याची डेफिनेशन सांगते. त्याकरता मी तुम्हाला पकड, आपण भूप रागाची पकड घेऊया प्रथमतः. प ग ध प ग रेसा रेसा धसा धसा रे गो. ओके, ही पकड झाली आपली. तर आता पकडमुळे काय फायदा होतो असा प्रश्न विचारला होता. तर पकडमुळे हा एकच फायदा होतो रागामध्ये की आपण जो राग म्हणणार आहोत, आता आपण कुठला राग म्हणणार आहोत, तर ती पकड म्हणजे कुठला राग म्हणणार आहोत यावर आपण, म्हणजे जसं आता सपोज मी एखादा राग गायला आणि ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय आपला शास्त्रीय संगीताचा, की ज्यांना शास्त्रीय संगीताविषयी माहिती की ते मी नुसती पकड म्हटली तरी ते लोक लगेचच ओळखतील की बाबा आज ह्या भूपराग म्हणणार आहे, आता ही भूपरागाची पकड आहे. तर पकड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रागाचा एक त्याच्यामध्ये रागाची छबी असते किंवा आपण राग कोणता आहे हा लपलेला असतो. त्या पकडमुळे आपल्याला पटकन राग लक्षात येतो. आता सपोज मी भूपरागाची पकड घेतली ना, प ग ध प ग, ज्यांना माहिती असणार आहे ना ते लगेच ओळखून घेतील. मी नुसती सांगणारही नाही की ही मी भूपरागाची पकड म्हणते. मी जस्ट म्हटले की प ग ध प ग असं जरी म्हटले की लगेच त्यांच्या लक्षात येईल की बाबा हा भूपराग म्हणणार आहेत आता ह्या. तर आलंय लक्षात हे भूप म्हणजे पकड म्हणजे काय ते. मी माझ्या पद्धतीने, अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की याची डेफिनेशन आता आपण अशी बघूया. डेफिनेशन मी तुम्हाला पकडची सांगते. पकड म्हणजे एक सिंपल आणि सोपी, लहानात लहान स्वर समुदाय म्हणजे आपण याला संच म्हणूयात. की एक बघा, आता हे छोटे छोटे घेतले की नाही आपण, प ग ध प ग रेसा धसा रे ग, यावरून मी जस्ट नुसती ही पकड म्हटली ना लगेच लोकांच्या लक्षात येईल की बाबा ह्या आता भूपराग म्हणणार आहे आपल्याला. किंवा यमन रागाची घेऊया. यमनची नी रे ग आहे, नुसतं जस्ट मी नी रे ग म्हटलं तरी लगेच लोकांच्या लक्षात येईल. ज्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलाय त्यांना म्हणजे त्यांना लगेचच लक्षात येईल ही की या आता यमन राग म्हणणार आहे बरं का. म्हणजे पकड याचा हाच फायदा होतो की जेव्हा आपण कुठला राग म्हणणार असू तर त्या रागाचा एक लहानात लहान स्वर समुदाय आधी पकड म्हणून घेतला जातो.
तर त्याला पकड असं म्हणतात. त्यातून त्या रागाची एक आपल्याला मधुरता कळते किंवा एक आपल्याला लक्षात येतं की बाबा आता हा राग म्हणणार आहे त्या. सो पकड. आणि पकड म्हणजे त्या रागाची एक थोडक्यात माहिती असते. आपण असंही लिहूया, पकड म्हणजेच एक रागाची, पकड म्हणजे त्या विशिष्ट रागाची ओळख किंवा माहिती. ओळख किंवा माहिती. झालंय, आलंय लक्षात. मी तुम्हाला हे पकड फक्त याच्याकरता लिहून देत होती की तुम्हाला हार्मोनियमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुम्हाला पकड लिहून देत होते. तरी आणि बरोबर आहे, आपल्याला शंका येते, आपण विचारतोच की बाबा मला हे समजत नाहीये. मला छान वाटलं तुम्ही विचारलं ते मला. तर पकड आलंय लक्षात. नसेल लक्षात आलं तर मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आता तात्पुरता तरी मी तुम्हाला हे सांगते की पकड म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. सो पकड झालं. आता वादी संवादी स्वर कोणते, पुन्हा वादी संवादी स्वरांचा अर्थ काय. तर वादी संवादी स्वर म्हणजेच वादी संवादी स्वर हे बघा. आपण आता मी तुम्हाला आधी प्रथम वादी संवादी स्वर सांगते. आपण कुठले राग बघितले, आय थिंक आपण मालकंस बघितला होता मागच्या भागात, मला तर आठवत नाही, पण मी तुम्हाला राग सांगते की कुठले राग बघितले आपण. त्यातल्या त्यात त्याचे वादी संवादी स्वर मी तुम्हाला सांगू शकते. किंवा आपण हे भूपचेच बघूया. भूप नंतरचे जे राग आहेत पहिले त्यांचे बघूया आधी. हे बघा, हा भूप राग आहे. भूप राग मला माहिती आपण घेतलेला आहे, त्याची आरोह अवरोह पण झालेले आहेत. पण मी फक्त वादी संवादी कोणते हे सांगते आणि वादी संवादी स्वरांचा अर्थ सांगते. बाकी मी तुम्हाला भूपराग पुन्हा शिकवत नाहीये किंवा आरोह अवरोह पण मी तुम्हाला सांगत नाहीये. आपण फक्त रागांचे आरोह अवरोह बघितले आहेत. प्रत्येक रागाची एक डिटेल माहिती असते, त्याचा थाट असतो, त्याचे स्वर कोणते असतात ते असतात, किंवा त्यातली वर्ज्य स्वर असतात, वादी संवादी स्वर असतात, डिटेल ही माहिती असते. आपण फक्त भूप रागाचे आरोह, प्रत्येक रागाचे आपण आरोह अवरोह आणि पकड बघितले आहेत. सो मला लोकांनी काही प्रश्न विचारले होते म्हणून मी त्यांची उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला प्रथम हे सगळं सांगते की बऱ्याच लोकांचा प्रश्न पकडविषयी पण होता, वादी संवादी स्वरांविषयी पण होता. सो आधी म्हटलं प्रथम तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं देऊया आणि मग आपण आपल्याला सुरुवात करूया. ओके. तर भूपरागाची वादी संवादी आहे. भूपरागाची वादी संवादी आहे गध. म्हणजे बघा, आता मी का गध भूपरागच काय घेतला की आपण इथे भूपरागाची पकड घेतली होती म्हणून आपण भूपराग घेतला. ओके. वादी संवादी स्वर म्हणजे त्या वादी संवादी स्वर म्हणजे त्या रागाचा वादी स्वर असतो, म्हणजे तो स्वर त्या रागात पुन्हा पुन्हा वापरता येतो. आपण आता वादी संवादी हा गध आहे ना, हे बघा, ध प ग प हा किती वेळा घेतलाय, बऱ्याच वेळा आपण म्हणजे हे दोन स्वर घेऊन आपण पकड म्हणू शकतो किंवा स्वर विस्तार करू शकतो त्या रागाचा. म्हणजे गध. आता आपण गध वापरून दुसरी पकड पण आपण बनवूया. ओके. ग प ध प म ग ग प ध प म रे सा ध प ग, रे सा ध प ग, सा ध प ग, सा ध प ग.
ओके, हे बघा आपण पकड फक्त एवढंच एक लक्षात, वादी संवादी स्वर का असतात, कुठल्याही रागात हे दोन वादी संवादी स्वर असतात. प्रत्येक रागाचे वेगवेगळे वादी संवादी स्वर असतात. सो भूप रागाचा वादी संवादी स्वर आहे गध. तर गध हे दोन स्वर घेऊन आपण पकड म्हणू शकतो किंवा त्या रागाचा स्वर विस्तार करू शकतो. म्हणजे हे दोन स्वर, हे जे दोन स्वर आहे हे ते रागात सारखे सारखे आपण घेऊ शकतो आणि त्या रागाचा स्वर विस्तार करता येतो. म्हणजेच त्याला वादी संवादी स्वर असे म्हणतात, की आपण त्या रागाचा स्वर विस्तार घेऊ शकतो ते दोन स्वर घेऊन, किंवा त्या रागाची पकड घेऊ शकतो आपण, किंवा तो राग आपण म्हणू शकतो, म्हणजे स्वर विस्तार करून. सो आलाय लक्षात, हेच वादी संवादी स्वर आहेत. म्हणजे वादी संवादी स्वर म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. आणि मी जे पकड समजून सांगण्याकरता भूप रागाची पकड घेतली होती, म्हणून मी आता ही तुम्हाला सेकंड वादी संवादी स्वराविषयी प्रश्न विचारला होता, म्हणून भूप रागाचाच वादी संवादी स्वर घेतला. आणि भूप रागाचे कोणते वादी संवादी स्वर हे मी तुम्हाला सांगितलंय. सो भूप रागाचे वादी संवादी स्वर आहेत गध. प्रत्येक रागाचे वादी संवादी स्वर आहेत. सो प्रत्येक रागात वादी संवादी स्वर आहे, प्रत्येक रागाची पकड आहे, प्रत्येक रागाचा वेगवेगळा थाट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो आपण फक्त एक जस्ट आरोह अवरोह बघणार होतो, म्हणून मी या बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही. सपोज कोणाला बाकीच्या गोष्टी समजून पाहिजे असतील की तर त्याचं आपण एक वेगळं सेशन घेऊया. तुम्हाला प्रत्येक रागाचा वादी संवादी स्वर, त्या रागाचे थाट किंवा प्रत्येक रागाविषयी काही डिटेल माहिती हवी असेल तर त्याचं एक वेगळं सेशन घेऊया आपण. सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला हे पाहिजे, ते मी तुम्हाला घेईन. सो ज्या लोकांनी प्रश्न विचारले होते त्यांची मी आता उत्तरं दिली आहेत. तर आता मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं पुढील राग आहेतच आपल्याला अजून आरोह अवरोह बघायचे आहेत, पण त्याआधी थोडासा चेंज म्हणून आपण एक काय म्हटलं मी तुम्हाला सरगम गीत सांगितलं होतं की आपण सरगम गीत बघूया. सो आता आपण ह्या भागात सरगम गीत बघणार आहोत. आपण दुर्गा रागाचं सरगम गीत बघणार आहोत. वेगवेगळ्या रागांची सरगम गीतं असतात. सो आपण दुर्गा रागाचं सरगम गीत बघूया. दुर्गाविषयी मी तुम्हाला माहिती, म्हणजे दुर्गा रागाचे आरोह अवरोह मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. सो आता आपण दुर्गा रागाचं सरगम गीत बघणार आहोत. तर आपण असं करू शकतो, मी तुम्हाला आता भूप रागाविषयी सगळं सांगितलं, तर भूप रागाचं पण सरगम गीत बघूया आपण. पकड आता मी तुम्हाला समजून सांगितली आणि वादी संवादी स्वर समजून सांगितले भूप रागाचे. तर ठीक आहे, आपण भूप रागाचं सरगम गीत बघूया ते, आणि नंतर दुर्गा रागाचं बघूया, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण भूप रागाचं सरगम गीत बघणार आहोत. आपण आज जो राग म्हणजे बघितला सुरुवातीपासून, म्हणून म्हटलं त्याचं सरगम गीत बघूया. सो आपण आता भूप रागाची पुन्हा एकदा मी तुम्हाला माहिती सांगते वाटलं तर, पण आय थिंक सांगितलेली आहे मी तुम्हाला भूप रागाची माहिती, पण मी तरी तुम्हाला एक जस्ट भूप रागाची माहिती लिहून देते. भूप रागाचे आरोह अवरोह आपण घेतलेच होते. तर भूप रागाचा थाट हा कल्याण असतो आणि त्याचे वादी संवादी स्वर आपण पाहिलेच गध. हे जस्ट मी तुम्हाला तोंडी सांगते, लिहून नाही देते. आणि त्याचा एक जो रस असतो, प्रत्येक रागाचा रस असतो, तो शांतता रस आहे. भक्तिप्रधान राग आहे की त्यात शांत प्रकारची गाणी गायली जातात किंवा भक्ती स्वरूप गाणी गायली जातात, म्हणजे शास्त्रीय संगीतातली, किंवा आपण जे कुठलेही गाणं आपलं रागावरच आधारित असतं, नो डाऊट. तर त्यात एक शांत स्वरूपाची गाणी गायली जातात भूप रागामध्ये. आपण आता भूप रागाचं सरगम गीत बघणार आहोत. सरगम गीत.
सरगम गीताचा तुम्हाला हा एकच फायदा होईल की तुम्हाला हार्मोनियम करता मी सरगम गीत घेते की तुम्ही अजून काहीतरी वेगळी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला आपण आरोह अवरोह तर बघतच आहोत, पण एक जस्ट वेगळा काहीतरी म्हणून मी तुम्हाला सरगम गीत घेते. आपल्याला सरगम गीत म्हणायला पण मजा येते, वाजवायला पण छान वाटतं आणि वेगळं काहीतरी आता तुम्हाला होईल म्हणून मी हे भूप रागाचं सरगम गीत घेते. आता प्रथम आपण हे सरगम गीत लिहून घेणार आहोत, तुम्ही लिहून घ्या. सो आपण बघूया भूप रागाचं सरगम गीत. मी जरा अशी आडवी घेऊन घेते, नंतर मग तर रागाचं सरगम गीत आपण बघणार आहोत. प्रथम आपण त्याचे 4 भाग करून घेऊया, म्हणजे एकत्र होणार नाही ते व्यवस्थित. मी तुम्हाला लिहिलं म्हणजे माझं जेव्हा लिहून होईल त्यानंतर मी तुम्हाला बघण्यासाठी मी पेज सरळ ठेवणार आहे. खूप लोकांचे ही पण आहे की दिसत पण नाही त्यांना किंवा काही प्रॉब्लेम येतो. सो मी माझं लिहून झाल्यानंतर जस्ट 1-2 मिनिटाकरता वाटलं तर पेज असं ठेवीन सरळ, त्यानंतर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा काय तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचा असेल तर तो तुम्ही करू शकताय. मी प्रथम लिहून घेते. हे आपलं प्रत्येक आपण जेव्हा काही गाणं म्हणतो किंवा काय म्हणतो त्यानंतर प्रत्येक गीताला प्रत्येक गाण्याला ताल असतो. त्या तालाच्या या मात्रा झाल्या याचा ह्या भूपरागात म्हणजे सरगम गीताचा ताल आहे त्रिताल. त्रितालात हे सरगम गीत म्हटलं गेलं आहे. सो याचा ताल आहे त्रिताल आणि ह्या मी हे जे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ह्या झाल्या त्रितालाच्या मात्रा.
आणि हा त्रिताल आहे. ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तीन तीन ना, ना धिन धिन ना. ओके, हा त्रिताल आहे. आणि हा त्रितालात म्हणजे तुम्हाला वाजवताना तो काही प्रश्न येणार नाही, पण सरगम गीत लिहिताना असंच लिहिलं जातं म्हणून मी लिहिलंय असं. तर मला डायरेक्ट लिहिता आलं असतं, पण ते तसं नाहीच म्हणजे योग्य नाही वाटत तसं लिहायला, म्हणून मी हे लिहिलं आहे असं. तर आपण याची 9व्या मात्रेपासून सुरुवात करणार आहोत. 9वी मात्रा. तर 9वी मात्रा आपली आहे ना तीन तीनाची 9वी मात्रा आहे. सो आपण इथून लिहायला सुरुवात करूया. सा 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 ध प ग रे सा रे, ग रे सा रे ग, ग रे सा रे ग, प ग, प ग, ध प ग, ध प ग, ग प ध सा, ग प ध सा, ग प ध सा, रे सा ध प, रे सा ध प, सा सा प, सा प, ध प, सा प ध प, ग रे सा, ग रे सा. ही झाली त्याची स्थायी. आता आपण त्याचा अंतरा बघूया. त्याचा अंतरा असणार आहे ही स्थायी. इथे लिहून देते मी स्थायी. आणि आता त्याचा अंतरा आपण बघणार आहोत. त्याचा अंतर आपण 9व्या मात्रेपासूनच आहे. जसं आपण त्याची स्थायी सुरुवात 9व्या मात्रेपासून केली आहे, तशीच अंतराची पण सुरुवात आपण 9व्या मात्रेपासून करणार आहोत. ग ग प ध प, ग ग प ध, ग ग प ध, प सा सा, ध ध सा रे, रे रे सा ध, ग ग प ध, प सा सा, ध ध सा रे, ग रे सा ध, ग ग रे सा, रे रे सा ध. सा सा पुन्हा सा सा ध प, ग रे सा. ध प, ग रे. ओके, हे झालंय आपलं सरगम गीत लिहून. आता तर आपण मी तुम्हाला आधी समजावून सांगते पुन्हा. भूपरागाचं सरगम गीत बघतोय आपण. आपण पहिल्यांदा जी पकड विषयी तुम्हाला समजून दिलं, वादी संवादी स्वराविषयी समजून दिलं.
तर भूपच राग घेतला होता, म्हणून म्हटलं आपण आता भूप राग घेऊया, भूप रागाचं सरगम गीत घेऊया. तर भूप रागाचं सरगम गीत आहे, त्याचा ताल आहे त्रिताल. प्रत्येक रागाचा, प्रत्येक गाण्याचा ताल असतो. सो ह्या सरगम गीताचा ताल आहे तो ताल आहे त्रिताल. त्रिताल हा 16 मात्रांचा आहे, इथे आपण घेतलेला म्हणजे आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके. आणि त्रितालाच्या मात्रा आहेत 16. त्रिताल आहे ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तीन तीन ना, ना धिन धिन ना. तर ही स्थायी आपण पहिल्यांदा बघितली. आणि अंतरा. स्थायी म्हणजे गीताच्या पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात. गीताचा जो पहिला भाग असतो किंवा गाण्याचा जो पहिला भाग असतो त्याला स्थायी असे म्हणतात, आणि गाण्याचा जो दुसरा भाग असतो त्याला अंतरा असे म्हणतात. तर आपण गाण्यात म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतात स्थायी आणि अंतरा, गीताच्या पहिल्या भागात स्थायी असे म्हणतात आणि गीताच्या दुसऱ्या भागास अंतरा असे म्हणतात. सो त्याची आता स्थायी आहे सरगम गीताची. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा. ही मध्ये जी आहे तिथे एक क्षणभर एक किंचित थांबायचं आहे आपल्याला, ज्यामध्ये आपण ह्या मात्रा घेतल्या आहेत, मध्ये मध्ये डॅश आहे, तिथे आपल्याला थोडंसं, खूप नाही पण एक स्लाइटली आपल्याला थोडं थांबायचं आहे, गॅप घ्यायचा असतो. ते तुम्हाला वाजवताना लक्षात येईलच तुम्ही जेव्हा वाजवाल तेव्हा. पण आता त्याचा अंतरा आहे ग ग प ध प सा सा ध ध सा रे ग रे सा ध ग ग रे सा रे रे सा ध सा सा ध प ग रे सा. आलंय लक्षात? मी हे असं सरळच कागद ठेवलेला आहे, सो तुम्ही बघू शकताय की बघा मी म्हणून दाखवते. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा 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 ध प ग रे सा रे ग प ग ध प ग ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा. त्याचा आता अंतरा आपण बघूया. ग ग प ध प सा सा ध ध सा रे ग रे सा ध ग ग रे सा रे रे सा ध सा सा ध प ग रे सा 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 ध प ग रे सा. पुन्हा एकदा अंतरा म्हणून दाखवता येतलं तर ग ग प ध प सा सा ध ध सा रे ग रे सा ध ग ग रे सा रे रे सा ध सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. असं तुम्ही वाजवताना छान वाटतं म्हणायला पण, आणि वाजवताना पण आपल्याला हे छान वाटणार आहे. सो आपल्याला ह्याच स्पीडमध्ये ते वाजवायचं आहे आणि ह्याच स्पीडमध्ये पण म्हणायचं आहे. तुम्ही जसं आपण आरोह आरोह म्हणतो तसं म्हणायचं नाही आपल्याला, हे ह्याच पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. सो तुम्ही वाजवताना पण ह्याच पद्धतीने वाजवायचं आणि म्हणताना पण ह्याच पद्धतीने म्हणायचं आहे. आपण आता हे वाजवणार आहोत, म्हणजे तुम्हाला जस्ट मी एकदा वाजवून दाखवते कसं वाजवायचंय ते आपल्याला. हे आपण आता सरगम गीत बघतोय, ते मी तुमच्या याच्याकरता एकदम सुरुवातीला हळूहळू वाजवणार आहे.
फास्ट वाजवायचा आहे आपल्याला. हे बघा, हा वरचा सा घेतला आहे, त्यानंतर सा रे, हा वरचा रे आहे, हा ग वरचा आहे, जे आपण अनुस्वार दिलेले आहे ते. हा वरचा सा आहे, हा वरचा रे, ग ग ग ग ग रे, ग ग रे, ग ग रे, सा रे. आले लक्षात? हे आपले सगळ्यात हे वरचे स्वर आहे. आपण इथून जे आपण अनुस्वार दिलेला आहे स्वरांवर, ते इकडचे स्वर घ्यायचे आहे. आपण इथला जो सा नंतर रे आले लक्षात? आपण आता हे आज आपल्या या भूपरागाचं आपण सरगमगीत शिकलो आहोत. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण दुसरं बघणार आहोत. आरोह अवरोह पुन्हा काही रागांचे राहिले आहेत ते बघणार आहोत, किंवा नवीन काही असेल ते मी शिकवणार आहे, किंवा सरगमगीत बघूया, किंवा लक्षणगीत बघूया त्या रागाचं. म्हणजे भूपचंच असं नाही, दुसऱ्या रागाचं. आपण आता भूप रागाचं एक सरगमगीत बघितलं आहे. अजून अशीच सरगमगीतं आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मी अजून सरगमगीतं सांगेन. फक्त हे मी तुम्हाला प्रॅक्टिस करता शिकवते, बाकी काही नाही हार्मोनियमच्या. सो तुम्ही आज याची प्रॅक्टिस करा. आणि माझ्या पद्धतीने मी काही लोकांच्या शंका होत्या बऱ्याच, त्या शंकांचं निरसन केलेलं आहे. पुन्हा काही समजलं नसेल तर मला जरूर विचारा. तर मी माझ्या पद्धतीने पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्हाला आजचा माझा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.